नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत एक अतिशय सोपा पण अत्यंत प्रभावी असा तंत्र 3-3-3 रूल ऑफ मॅनिफेस्टेशन. हा नियम आपल्या मनाला फोकस देतो, भावनांना ऊर्जा देतो आणि ध्येय प्रत्यक्षात आणण्याची ताकद वाढवतो. पहिला 3 मिनिट्स ऑफ व्हिज्युअलायझेशन. दररोज सकाळी किंवा रात्री फक्त 3 मिनिटे आपल्या ध्येयाच्या स्पष्ट, जिवंत आणि रंगीत चित्र मनात तयार करा. जणू ते ध्येय आधीच पूर्ण झालं आहे असे फील करा. आपण ज्या गोष्टी पाहता, ऐकता, अनुभवता ते सर्व तपशीलवार कल्पना करा. उदाहरण, आपणास आर्थिक यश हवे असल्यास स्वतःला त्या यशस्वी स्थितीत, त्या घरात, त्या जीवनशैलीत आधीच जगताना बघा. व्हिज्युअलायझेशन मनाला त्या फ्रिक्वेन्सीवर नेऊन ठेवते जिथे ध्येय सहज आकर्षित होतं. दुसरा 3 पॉवरफुल ॲफर्मेशन्स. दिवसातून 3 वेळा आपल्या ध्येयाशी जुळणाऱ्या 3 मजबूत ॲफर्मेशन्स मोठ्याने किंवा मनात म्हणा. उदाहरण, मी यशस्वी आहे, योग्य संधी माझ्याकडे आकर्षित होत आहेत, मी माझ्या स्वप्नांना पात्र आहे. ॲफर्मेशन्स म्हणजे आपल्या अवचेतन मनाला दिलेला नवीन आदेश. आपले मन सतत ऐकते, तेच सत्य मानू लागते आणि नंतर तेच सत्य आपल्या वास्तवात निर्माण करते. तिसरा 3 अलाइन्ड ॲक्शन्स पर डे. मॅनिफेस्टेशनमध्ये विचार आणि भावना महत्त्वाचे आहेत, पण त्यांना कृतीची जोड आवश्यक आहे. दररोज आपल्या ध्येयासाठी 3 लहान पण अर्थपूर्ण कृती करा. या कृती खूप मोठ्या असण्याची गरज नाही, त्या कन्सिस्टंट असाव्यात. उदाहरण, एखादी कौशल्य सुधारण्यासाठी 10 मिनिटे देणे, आपल्या लक्ष्यासाठी एक फोन कॉल करणे, नवीन माहिती शिकणे, एखादी सवय सुधारणे. प्रत्येक छोटी कृती आपल्याला आपल्या ध्येयाच्या काही इंच जवळ घेऊन जाते. हीच कन्सिस्टंट ॲक्शन मॅनिफेस्टेशनला वास्तविकतेमध्ये उतरवते. 3-3-3 रूल. तुमच्या जीवनात काय बदल घडवतो? मन फोकस्ड होतं, ध्येयाची फ्रिक्वेन्सी वाढते, अवचेतन नवीन विश्वास स्वीकारतं, संधी, माणसं आणि परिस्थिती सहज आकर्षित होतात आणि सर्वात महत्त्वाचं, आपण आपले स्वप्न अनुभवायला सुरुवात करता आणि जेव्हा मन अनुभवायला सुरुवात करतं तेव्हा विश्व ते वास्तव देण्यास भाग पडतं. फायनल मेसेज: 3 मिनिटे व्हिज्युअलायझेशन, 3 शक्तिशाली ॲफर्मेशन्स आणि 3 अलाइन्ड ॲक्शन्स. ही सोपी पण जादुई फॉर्म्युला आपले जीवन बदलू शकते. लक्षात ठेवा, व्हॉट यू इमॅजिन, रिपीट अँड ॲक्ट अपॉन बिकम्स युअर रियालिटी. धन्यवाद. आपण आपल्या ध्येयाच्या ऊर्जेशी जुळून राहा आणि जीवनात चमत्कार अनुभवत राहा.